नमस्कार मंडळींनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता घाबरलेली सीमा ही धावत पळत बेडरूममधून आता बाहेर हॉलमध्ये येते। शशिकांत हा तिथे बसलेला असतो। सीमा म्हणते की अहो वाचवा वाचवा। सीमाला आता दम लागलेला असतो। शशिकांत सीमाकडे बघतो आणि म्हणतो की अगं सीमा, काय झालंय तू आणि एवढी का घाबरलीस? सीमा म्हणते की अहो आपली ती आरती आहे ना, ती गेली ती आरती, अहो ती मला हाका मारते आणि त्यामुळे मला खूप भीती वाटली। सीमा म्हणते की आरती माझ्याशी बोलत होती। तेव्हा आता शशिकांत म्हणतो काय म्हणाली, बरी आहे का मग ती? तर आता सीमा म्हणते की अहो काय ती किती दिवस झाले जाऊन। तेवढ्यात आता शशिकांत म्हणतो की सीमा तू घाबरू नकोस, आरती या जगात नाही आहे, तेव्हा तू कशाला एवढी घाबरतीस? तेव्हा आता शशिकांत म्हणतो की सीमा अगं वेडी, तुला भास झाला असेल, आरती आता या जगात नाहीच आहे। सीमा म्हणते नाही नाही अहो मला भास झाला नाही, आरती मला खरोखर हाक मारत होती। आता सीमा म्हणते की नाही नाही ते सगळं खरं आहे आणि मला ती हाक मारत होती, आई आई असे म्हणत होती आणि नंतर ना आरतीचे सगळे फोटो घरामध्ये उडाले। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की सीमा हे बघ अगं, तू घरातच फोटो ठेवले असतील, वाऱ्याने ते उडाले असतील, असं झालंय। आणि तेवढ्यात आता शशिकांत हा हसू लागतो। तेव्हा आता सीमा म्हणते की तुम्हाला नाही ना माझ्यावर विश्वास ठेवायचा, नका ठेवू। आणि सीमा नव्हती, बस झालं का आता तुमचं समाधान, असे म्हणत आता सीमा देवाच्या पाया पडते आणि हळूच शशिकांत सीमाच्या पाठीमागून जोराने भो करतो, तर सीमा अजूनच घाबरते मोठमोठ्याने। शशिकांत आता हसू लागतो आणि तेवढ्यात आता इरावती ही बाहेर येऊ लागते आणि इरावती म्हणते काय झालं? तर शशिकांत म्हणतो की अगं हिला आरती आल्याचा भास झाला। तेव्हा आता इरावती म्हणते कोण आरती? शशिकांत म्हणतो की आरती तुला माहीत नाही का? तर लगेच अभिषेकची बायको, अरे हा, असे आता इरावती बोलते। तेव्हा आता सीमा म्हणते की जाऊ द्या, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना, असे म्हणत रागाने सीमा आता निघून जाते। तर इरावती म्हणते गुड नाईट सीमा वहिनी आणि लगेच आता शशिकांत हा सीमाकडे बघू लागतो। इकडे आता सीमा गेल्यानंतर इरावती शशिकांत शेजारी बसते आणि म्हणते काय रे? तर शशिकांत म्हणतो त्या सीमावरती तू विश्वास नको ठेवू, अगं ती वेड्यासारखी काहीही बोलते। तर इरावती आता हसू लागते आणि त्यानंतर इरावती म्हणते काय रे, शशी माझी चेष्टा करतो का? शशिकांतकडे बघत आता इरावती विचार करते आणि म्हणते की बघा आता पुढे काय काय होतंय ते। आणि इकडे आता सीमा ही बेडरूममध्ये येते, आरतीचे फोटो इकडे तिकडे बघू लागते। सीमाला आता कुठेच फोटो भेटत नसतात। तेवढ्यात पाठीमागून इरावती तिथे येते आणि हळूच सीमाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते काय गं? सीमा आता खूप डचकते, घाबरते आणि कॉटवर बसते। इरावतीकडे बघत आता सीमा म्हणते वंशा काय हो, असं तुम्ही नका घाबरत जाऊ मला। इरावती म्हणते की शांत हो वहिनी तू। आणि आता इरावती म्हणते की मला तुझी काळजी वाटली म्हणून मी तुझ्या पाठीमागे आले। त्यानंतर इरावती आता सीमाला प्यायला पाणी देते आणि म्हणते की माझा यावरती विश्वास आहे बरं का सीमा वहिनी, कधी कधी ना आत्मे आपल्या अवतीभवती फिरत असतात आणि आपल्याला ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न देखील करतात। सीमा म्हणते बरोबर ना? तर इरावती म्हणते हो हो। इरावती म्हणते की मला एक्सपिरियन्स आहे, कारण मी ॲटोरायटिक करते। तेव्हा आता सीमा म्हणते की ॲटोरायटिक म्हणजे? आता इरावती म्हणते की ऑटोरायटिक म्हणजे आत्मेना त्यांची भाषा आपल्याला समजत नाही, पण आपल्याला ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि आमच्यासारखे ऑटो रायटरना जे त्यांनी संदेश पाठवले ना ते लिहून घेतात आणि त्यांची भाषा आम्हाला समजते आणि आम्ही ते संदेश ज्या व्यक्तीपर्यंत पोचवायचे असतात ना ते पोचवतो, बाकी काही नाही। सीमा म्हणते हे असं देखील असतं का? इरावती म्हणते की ते ना वहिनी शिकावं लागतं आणि आपल्या अवतीभवती जे आत्मे असतात ना त्याचा आम्ही अभ्यास करतो आणि त्यांची भाषासुद्धा मग शिकतो। आणि बोलत असताना सीमा आता इकडे तिकडे बघते, तर इरावती सीमाला हात लावते, पुन्हा सीमा डचकते। तेव्हा आता सीमा म्हणते की आत्ता मला स्पर्श झाला। तर इरावती म्हणते बहुतेक आरतीला सुद्धा तुला काहीतरी सांगायचं असेल वहिनी। आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की वहिनी तू आता शांत झोप, मी ना आरतीसोबत एकदम व्यवस्थित बोलेल आणि तिला काय म्हणायचं ते सुद्धा समजून घेईल, तू आता काही काळजी करू नकोस। असे म्हणत इरावतीने आता सीमाच्या बेडरूममधली लाईट बंद केलेली असते आणि इकडे आता सीमा ही झोपलेली असताना सीमा आता खूप घाबरू लागते आणि डचकतच आता सीमा झोपते। सीमाला आता फक्त आरतीच्या आत्म्याची भीती वाटू लागते आणि त्याच वेळेस आता इरावती खूप खुश झालेली असते आणि सीमाच्या बेडरूममधली लाईट घालून मुद्दामहून इरावती आता बाहेर निघून जाते। इकडे आता साई हा त्याच्या घरी असतो
रमा आता आतमधल्या घरामध्ये आवरत असताना तेवढ्यात आता पंकज तिथे येतो. पंकज येता क्षणी आता साई म्हणतो की पंकज काका तुम्ही? तर पंकज म्हणतो हो हो, तुम्हाला गाडी मिळेल का भाड्याने? तर साई म्हणतो मिळेल ना, काय काम होतं? तर पंकज म्हणतो की रमाची आई आहे ना, त्यांना त्र्यंबकेश्वरला जायचं, शेवटचे काही दिवस उरलेत ना त्यासाठी. ते ऐकून आता रमाला मोठा धक्का बसतो आणि रमाला खूप वाईट वाटतं. आणि तेवढ्यात आता साईची आई बाहेर येते आणि म्हणते की अहो माझ्या लेकराला काही झोप वगैरे आहे की नाही, अजून सकाळही नाही झाली लगेच तुम्ही आलात. तर आता साई म्हणतो की आई अगं हे ते पंकज काका, तुला नाही का बोललो होतो रमाचे काका. तेव्हा आता ओळख पडता क्षणी आता साईची आई म्हणते की अच्छा. तर आता पंकज साईला म्हणतो की बरं झालं तुम्ही त्या बाईला ना पळून लावलं आणि आमच्या रमाला त्या मुकादमाच्या घरी पुन्हा सुखरूपपणे पाठवलं. रमा आता आतमधल्या खोलीत ते सगळं ऐकत असते आणि रमाला खूप वाईट वाटत असतं. आणि तेवढ्यात आता डोळे पुसत रमा ही बाहेर येते आणि म्हणते काय झालं माझ्या आईला? पंकज आता रमाला बघतो आणि पंकजला मोठा धक्का बसतो. पुढे येत आता पंकज म्हणतो की तू काय करते एवढ्या रात्री इथे? तर आता रमा म्हणते की मग मी काय करू, कुठे जायचं होतं मी. तेव्हा आता पंकज म्हणतो तू जर रमा आहे तर मग एवढ्या रात्री इथे काय करतेस? रमा म्हणते की कुठे जायचं होतं मी, मला कुठे जायला तुम्ही जागा ठेवली का? पंकज आता रमाचे बोलणे ऐकू लागतो. रमा म्हणते की खरं खोटं न करता तुम्ही लगेच त्या माहीला त्या घरात बसून ठेवलं आणि मला बाहेर काढलं. पंकज म्हणतो की साई मला म्हणाला होता म्हणून. तर आता रमा म्हणते की त्यांच्याकडून चूक झाली होती, जाऊ दे, पण मला आता खरं खोटं अजिबात नाही करायचं आणि त्या विषयावरती काही आता बोलायचंच नाही आहे मला. रमा म्हणते की जाऊ द्या, जिथे माझ्या नवऱ्याने आणि आईने मला नाही ओळखलं तिथे दुसऱ्याला बोलून काय उपयोग. बरं ते जाऊ द्या, काय झालं माझ्या आईला? तर पंकज म्हणतो की हे बघ मला माहिती आहे तू रमा नाही आहे, तू माई आहेस म्हणून. साईची आई आता पुढे येते आणि म्हणते की अहो ही माही नाही तर ही रमा आहे. तर आता रमासुद्धा म्हणते की पंकज काका अहो मी रमा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. पंकज म्हणतो की काही नाही, तू फक्त नाटकं करते, तुझ्या गळ्यावर सुद्धा टॅटू दिसतोय. आणि आता साईसुद्धा पंकज काकांना म्हणतो की हीच रमा आहे. पंकज आता साईकडे साईसमोर येतो. पंकज म्हणतो की इथे म्हणतो ही रमा आहे, तिथे म्हणतो ती रमा आहे, मला काय गंडवतो का? असे म्हणत पंकज आता साईची कॉलर पकडतो. पंकज म्हणतो की काका ऐका ना, हीच रमा आहे. आणि पटकन आता साईची आई आता साईसमोर येते आणि आता पंकजने धरलेली कॉलर साईची आई आता पंकजचा हात बाजूला करत सोडवते. त्यानंतर आता रमा म्हणते की काका माझ्यावर विश्वास ठेवा, अहो मीच रमा आहे. आता पंकजला राग येतो आणि पंकज म्हणतो की मला माहिती आहे आमची रमा ना ती घरीच आहे आणि आता मला ना तुमची गाडी बी नको आणि तुमची मदत बी नको. असे म्हणत रागाने पंकज आता रमाकडे बघतो आणि तेथून जाऊ लागतो. रमा आता पंकज काकाला थांबू लागते आणि म्हणते की काका ऐका अहो मीच रमा आहे. पंकज म्हणतो की नाही आता मी सरळ घरी जाणार आणि सगळं सांगणार. असे म्हणत आता रागाने पंकज तेथून निघून जातो. तेवढ्यात आता पंकज निघून जाता क्षणी साईची आई साईला म्हणते काय गरज होती पंकज काकाला सगळं सांगण्याची. इकडे आता रमा म्हणते की साई प्लीज मला आईकडे घेऊन चाला. तेवढ्या ह्यात आता साईची आई म्हणते की हे जर असंच चालू राहिलं ना तर मला इथे अजिबात राहणार नाही आहे. तर रमा म्हणते की म्हणूनच मला इथून जायचं आहे. तर लगेच आता साईची आई म्हणते की बाप्पा काय बोलतेस तू? इकडे आता माही तिच्या बेडरूममध्ये केस विंचारत असते. तेवढ्यात आता इरावती तिथे येते आणि माहीकडे बघते. माहीला खुश करत इरावती म्हणते की केस खूप छान दिसते तुझे. आणि अक्षय कुठे गेला? तर माही म्हणते की गेलाय तो बाहेर. आणि आता इरावती पुन्हा माहीची स्तुती करू लागते. आता माही खुश होते. आणि आता इकडे माही म्हणते की त्या 2 वेण्यामुळे खूप डोकं दुखतं इरा माझं आणि आता ना मला हे सगळं त्या रमामुळे नाटक करावंच लागणार आहे. आणि त्यानंतर आता इरावती दरवाजा बंद करते. इरावती म्हणते की हे बघ या घराने माही तुला आता रमा म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे, तेव्हा आता तू कसं जरी वागली ना तरी चालेल कारण तू आता रमा म्हणून ॲक्सेप्ट झाली आहे. इरावती म्हणते की हे बघ आता ना तू रमा म्हणून ॲक्सेप्ट झाली तेव्हा आता तू हळूहळू मोकळे केस ठेवायची सवय लाव आणि ह्या केसात तू खूप सुंदर दिसते. तेव्हा आता रमाची आठवण काढत आता माई म्हणते की पण ती रमा जर पुन्हा आली तर इरावती म्हणते की असं काहीच नाही होणार, आता त्या रमाचा खेळ संपलाय. त्यानंतर आता विचार करत रमा म्हणते की इरा म्हणजे ना मला देविकाने सांगितलं होतं की जर अक्षयची प्रॉपर्टी जर तू तुझ्या नावावर केली ना तर तुला रमाला ब्लॅकमेल करता येईल. ते ऐकताच आता इरावती खूप खुश होते आणि इरावतीच्या मनातलं आता माही बोललेली असते. इरावती म्हणते की कमाल आहे. आणि तेवढ्यात आता माहीच्या मोबाईलवर फोन येतो. फोन येता क्षणी आता माही हा फोन घेते आणि म्हणते की कोण बोलतंय?
तर आता मंगला मावशी म्हणते की अगं रमा तू काय वेडी झाली काय, माझा नंबर नाही का तुझ्याकडे आणि मला काय ओळखत नाही का तू. तर आता माही म्हणते की बोल ना मावशी. मावशी म्हणते की रमा एक प्रॉब्लेम झाला आहे. तर आता माई म्हणते काय झालं आहे आता. तर तेवढ्यात आता मावशी घडलेली सगळी हकीकत आता माईला सांगते आणि म्हणते की तुझ्या आईला बरं नाही आहे, तिची तब्येत ढासळली. ते ऐकताच आता माही म्हणते की ठीक आहे येते मी आणि माही फोन ठेवते. तेवढ्यात आता माही विचार करत म्हणते की अरे यार मला आता याचा ना सगळा कंटाळा आला आहे, मी उद्या जाईल. तेवढ्यात आता इरावती म्हणते की अगं वेडी आहे का माही तू, हाच तर खूप मोठा चान्स आहे आणि हीच ती वेळ आहे. इरावती म्हणते की हे बघ रमा तिथे पोचायच्या अगोदरच तू तिथे पोचायला हवी आणि कांगावा करायला हवा आणि रमा असल्याची तू ॲक्टिंग करायला हवी, म्हणजे अक्षयला सुद्धा पटेल की तू रमा आहे म्हणून. तर आता माई म्हणते काय. माई म्हणते की इरावती तू जरा सोप्या आणि माझ्या भाषेत बोलशील का, तुला काय म्हणायचं. इरावती म्हणते की तुला ना अक्षयचा थोडा विश्वास कमावा लागेल आणि थोडा म्हणजे तर इरावती म्हणजे पक्का विश्वास. आणि अक्षयला असं वाटलं पाहिजे की तूच खरी रमा आहे आणि त्यासाठी तू तिथे जाऊन रमा होण्याची ॲक्टिंग करायची. इरावती म्हणते कळलं का तुला. तर आता माही म्हणते की ओके आता मला समजलं. आणि इकडे आता रात्री सीमा ही तिच्या बेडरूममध्ये अंधारात आता अंगावर कंबल घेऊन झोपलेली असते. हळूच आता सीमाला झोप येत नसते आणि सीमा उठून अवतीभवती बघू लागते. त्यानंतर आता सीमा विचार करते की मला झोप का लागत नाहीये. सीमा विचार करते की मला एवढं अस्वस्थ का वाटतंय आणि मला एवढा घाम का आलाय, एवढी भीतीचं काय कारण असेल, असे म्हणत घाबरत असते अंधारात. सीमा आता इकडे तिकडे बघू लागते. सीमा आता स्वतःच्या मनाला म्हणते की सीमा आता तू झोपायचा प्रयत्न कर. आणि तेवढ्यात आरतीचा पुन्हा सीमाला आवाज येतो, मोठी आई. आणि पटकन आता तो आवाज ऐकून सीमा टचकते आणि त्या आवाजाच्या दिशेने बघू लागते. आणि पुन्हा आता खिडकीतून आरतीचे फोटो वाऱ्याच्या झोकाने आता सीमाच्या अंगावर येऊन पडतात. आरतीचा आवाज येत असतो. पटकन सीमा डचकते, घाबरतच उठून उभा राहते आणि लगेच ते फोटो आता सीमाने हातात घेतलेले असतात. सीमा म्हणते की आरती अगं कुठे आहेस तू. आणि लगेच आता आरती तिच्या आवाजात म्हणते की मोठी आई तुम्हाला माझी आठवण नाही येत का. पुन्हा सीमा खूप घाबरते. सीमा म्हणते की आरती तुला काही सांगायचं आहे का आणि माझ्याकडून काही चूक झाली का. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर, असे सीमा आता त्या आवाजाच्या दिशेने बोलते. सीमा आता म्हणते की आरती माझं काही चुकतंय का, जर चुकत असेल तर खरंच मला माफ कर. आणि सीमा आता इकडे तिकडे बघू लागते. सीमा विचार करते की अक्षयला उठवू का आता. पुन्हा आता सीमा तिच्या मनाला विचारते की मला काहीतरी भास होतोय का. सीमा म्हणते की नाही हा आरतीचाच आवाज आहे, पण आता मी अक्षयला कसं उठवू, आत्ताच कुठे रमा आणि अक्षयचा संसार सुरू झाला आहे. सीमा विचार करते की नको आता ना अक्षयला उठवायला नको, आता मी काय करू असा विचार करून घाबरतच सीमा आता बाहेर येते आणि आनंदच्या बेडरूमसमोर येऊन आता आनंदला हाका मारू लागते. तेवढ्यात त्याचा चष्मा लावत आनंद आता बाहेर येतो आणि म्हणतो की आई काय झालंय. तेव्हा आता सीमा म्हणते की मला ना भीती वाटते आणि मला आरतीचे आवाज ऐकू येतात. पुन्हा आता डोळ्यावर चष्मा व्यवस्थित सावरत आनंद म्हणतो की एक्झॅक्टली आई काय झालं ते मला तू सांग बरं. सीमा म्हणते की सांगते. आणि मी ना माझ्या खोलीमध्ये झोपण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा ना मला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि मी विचार करतच होते, मला झोपसुद्धा लागत नव्हती. सीमा म्हणते की अचानक मला आरतीचे आवाज ऐकूला यायला लागले आणि मला ना भास व्हायला लागला. आणि त्यानंतर सीमा म्हणते की आरतीचे फोटोसुद्धा वाऱ्यासारखी खिडकीतून माझ्या अंगावर आले. आता जान्हवी म्हणते की आई तुम्ही आत्ता म्हटला ना तुम्हाला भास होत होते, तो तुमचा एक भासच होता. सीमा म्हणते नाही तो भास नव्हता, खरंच मला आरतीचा आवाज येत होता आणि आरतीचे फोटोही माझ्या समोर आले. सीमा म्हणते की या डोळ्यांनी मी फोटो बघितले आणि या माझ्या कानांनी मी स्पष्ट आरतीचा आवाज ऐकला. ते ऐकताच आता जान्हवीलासुद्धा धक्का बसतो. आणि त्यानंतर सीमा म्हणते तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तर आता जान्हवीसुद्धा टचकते. आनंद आणि जान्हवी म्हणतात की चला. तर आता सीमा म्हणते की चला माझ्यासोबत, असे म्हणत आता आनंद जान्हवी दोघांनाही घेऊन आता सीमा ही हॉलमध्ये येते. तर तेवढ्या समोरून शशिकांत तिथे येतो आणि त्यांना थांबवत म्हणतो कुठे निघाली ही दिंडी. आणि आता आनंद म्हणतो की आईला ना काहीतरी भास होऊ राहिले, आरतीचे भास होत आहेत. तर जान्हवी म्हणते की आरतीचं भूत बघितलंय. आणि ते ऐकता शशिकांत आता डोक्याला हात लावतो आणि लगेच आता शशिकांत म्हणतो की सीमा आता अडाणीपणाची हाईट झाली. सीमा म्हणते की नाही हो अहो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा.
घाबरतच आता सीमा म्हणते की मला वाटतंय की माझ्या खोलीमध्ये कुणीतरी आहे आणि मला ना आरतीचा आवाज येतोय. शशिकांत आता रागाने पुन्हा वेड्या सीमाकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की मग अचानक अशी खिडकी उघडते आणि त्यामधून वारा येऊन त्या वाऱ्याबरोबर आरतीचे सगळे फोटो येतात. तर लगेच आता शशिकांत म्हणतो बरोबर ना. तर आता सीमा म्हणते हो हो तुम्हाला कोणी सांगितलंय. शशिकांत म्हणतो की अगं मगाशी तूच तर नाही का सांगितलं. आणि आता शशिकांत हा मोठ्याने बोलत असतो. तेव्हा आता शशिकांत मोठ्याने बोलत असताना सीमा आता शशिकांतच्या जवळ येते आणि पटकन आता सीमा म्हणते की अहो जरा हळू बोला ना. जर तुम्ही असे मोठ्याने बोललात तर इकडे अक्षय आणि रमा उठतील ना, ते त्यांच्या रूममध्ये आहेत. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं ते त्यांच्या रूममध्ये नाही आहेत. तर आता सीमा म्हणते काय कुठं गेलेत मग ते. आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो हे बघ सीमा मी तुझ्यासोबत झोपतो. अगं भूतांचा राजा असताना ना तुला कोणी काहीच करू शकत नाही. तेवढ्यात आता जान्हवी म्हणते की पण रमा आणि अक्षय कुठे गेलेत. तेवढ्यात आता शशिकांत म्हणतो की अगं ते रामाच्या आईला बरं नाही ना म्हणून त्यांच्याकडे गेलेत. तर आता जान्हवी म्हणते की अच्छा. आणि एवढ्यात आता आनंद म्हणतो की आपण एक काम करू, आपण ना आईच्या बेडरूममध्ये जाऊ, त्यामुळे तिथे काय आहे ना ते बघू, म्हणजे भीतीचं कारण तरी आपल्याला कळेल. शशिकांत आता आनंदला म्हणतो की आनंद मी तुला सांगतोय ना तू जा म्हणून. अरे तिला भास होत आहे दुसरं काहीच नाही आहे. आनंद म्हणतो की त्याचं काय आहे ना, गेलेल्या माणसाच्या आठवणी कधी कधी आपल्या मनात एवढ्या घर करून बसतात ना, त्यामुळे आपल्याला वाटतं की त्या माणसाशी बोलावं, त्याच्याशी मन मोकळं करावं, त्याच्याशी गप्पा माराव्यात. तेवढ्यात आता आनंद म्हणतो की जर माझी गरज वाटली ना तर आई मला हाक मार, मी आहेच इथे. जान्हवी म्हणते हो आता बाबासुद्धा आहेत ना, तुम्ही काही काळजी करू नका, शांत झोपा आई. आणि जान्हवी आता आनंदला झोपायला घेऊन जाते. आणि त्यानंतर इकडे आता शशिकांत म्हणतो की चल झोपायला. विचार करत आता सीमा म्हणते की रमाची आई खरंच खूप आजारी आहे का हो. तेव्हा आता विचार करून शशिकांत म्हणतो की ते आता अक्षय आल्यावरच कळेल. आणि शशिकांत म्हणतो की चल झोपायला आणि शशिकांत निघून जातो. इकडे आता घाबरतच सीमा देवाच्या पाया पडते. इकडे आता रमा आणि माही हे कावेरीच्या घरी आलेले असतात आणि घराच्या दरवाजात येताच आता अक्षयला माही दिसते, म्हणजे खरी रमा दिसते. आता खऱ्या रामाला बघून अक्षयला वाटतं ही माही आहे आणि हात करतच अक्षय म्हणतो की चल माझ्या तोंडासमोरून बाजूला हो. रमा आता अक्षयकडे बघते आणि लगेच आता अक्षय साईला म्हणतो की साई अरे तू ही असताना ही इथे कशी. तेवढ्यात आता रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि लगेच आता साई अक्षयला म्हणतो की अक्षय भाऊ अरे आहे हीच खरी रमा आहे, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि आता ती ऐकताच अक्षयला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मोठे डोळे करून अक्षय आता साईकडे आणि माहीकडे बघू लागतो. आणि साईने आता अक्षयला हीच खरी रमा असल्याचे सत्य सांगितलेले असते. आणि आता कावेरीच्या घरी खऱ्या खोट्याच्या परीक्षेत आता माही आणि रमा यामधील सत्य अक्षयला आता कसे कळणार आणि रमा ही तीच रमा असल्याचे आता अक्षय समोर कसे येणार आणि हुशार अक्षय आता रमाला कसे ओळखणार, हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.